नमस्कार. 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर तब्बल 144 वर्षानंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो आणि या महाकुंभमेळ्याला जाण्याचा योग आम्हालाही आला. 19 फेब्रुवारीला प्रयागराज येथे जाण्यासाठी मुंबईतून निघालो. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आता आम्ही चाललो आहोत प्रयागराजला गंगा मैयाचं दर्शन घ्यायला, महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी. माझ्यासोबत आहे पाठी अभिषेक, रिद्धी आणि अभिमोद बाटकर. सकाळी 8:30ला ठाण्यातून निघालो. भिवंडी जवळ येऊ लागलं तशी भुकेची जाणीव दिसला तेव्हा कंपनीत आग लागली आहे आणि काळ काळ थांब रे, आलं पडगा येईल आता. काय चाललंय काय कळत नाही. थांब, आता पेट्रोल पंप आला HP चा. आकाशामध्ये काळ्या धुरांचा लोट पाहून उत्सुकता मात्र चाळवली गेली, परंतु नक्की काय झाले ते कळायला मार्ग नव्हता. भिवंडी तालुका पोलीस स्टेशन सहर्ष स्वागत करत आहे असा फलक वाचायला मिळाला. पडघ्याच्या दिशेने निघालो आणि नाश्ता करण्यासाठी दत्त स्नॅक्सला थांबलो. दत्त स्नॅक्सला चविष्ट आणि रुचकर पदार्थ मिळतात असं आमचंच नाही तर बऱ्याच खवय्यांचं मत आहे. इथे सेल्फ सर्व्हिस आहे, शिवाय प्रथम कुपन घ्यावे लागते. आंबोळी, साबुदाणा खिचडी, कांदा पोहे, बटाटा वडा, दावणगिरी डोसा, मसाला डोसा, कांदा भजी अशा बऱ्याच पदार्थांवर यथेच्छ ताव मारून झाला. आणि इथून आमच्या पुढील प्रवासाला सुरुवात झाली. प्रयागराजला आम्ही नागपूर मार्गे जाणार आणि त्यासाठी समृद्धी महामार्गावरून जाण्यासाठी वळलो. इथून एक्सप्रेसवे 100 मीटर अंतरावर आहे. एक्सप्रेसवेने जाण्यासाठी उजव्या बाजूने वळावे लागते आणि हा मार्ग या ब्रिजच्या खालून आहे. मुंबई नागपूर द्रुतगती मार्ग किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्ग या महामार्गावरून आमचा प्रवास सुरू झाला. हा 6 पदरी समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर आणि ठाणे अशा 10 जिल्ह्यातून जातो. इथून कारसाठीचा स्पीड आपण 120 पर्यंत ठेवू शकतो. या महामार्गावर ठराविक अंतराच्या फरकाने रेस्ट अँड सर्व्हिस एरिया आहे. करमाड आल्यानंतर मात्र आम्ही दुपारच्या भोजनासाठी थांबण्याचा निर्णय घेतला. मधुबन नावाच्या या फूड मॉलमध्ये गर्दीही खूप होती. बहुतेक मॉलचं काम चालू असावं. इथूनच प्रयागराजला होत असलेल्या गर्दीचा अंदाज येऊ लागला आणि गर्दीला सामोरं जाण्याची मानसिक तयारीही होऊ लागली. नागपूरला पोहोचेपर्यंतच रात्र झाली होती आणि आलेले आहे समृद्धी महामार्गाचे टोलगेट. टोलगेटच्या लगेचच पुढे पेट्रोल पंप आहे, जिथे गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरू शकतो. रात्री नागपूरमध्येच एका ढाब्यावरती जेवण करून पुढे निघालो आणि जबलपूर पर्यंत जाण्याचा निर्णय घेतला. सिओनी जबलपूरला आल्यानंतर एका हॉटेलच्या इथे थांबलो. तिथंही फार गर्दी होती. अगदी रिसेप्शनच्या इथपर्यंत बेड लावण्यात आले होते. आम्हाला मात्र एक रूम मिळाली. अर्थात प्रयागराजमध्ये भाविकांची खूपच गर्दी होती, त्यामुळे इथल्या हॉटेल्स आणि लॉजिंगना खूपच डिमांड आले होते. मग काय, नाईटचे 4000 रुपये देऊन आम्ही इथे थांबलो आणि सकाळच कांदे पोहे खाऊन इथून निघालो. जबलपूरमध्ये आल्यानंतर मात्र नर्मदा मैयाला भेटण्याची ओढ निर्माण झाली आणि कारची नर्मदा मैयाच्या दिशेने आगेकूच सुरू झाली. इथं टोल देऊन पुढे निघालो. नर्मदा मैयाच्या दिशेने जाता जाता वाटेतच लागतो तो धनमहल रिसॉर्ट आणि इथे नाश्ता करण्याचं ठरलं. हा नर्मदा परिक्रमा मार्ग सुद्धा आहे. ब्रेकफास्ट मिलेगा क्या? खाने को ब्रेकफास्ट रेस्टोरेंट पार्क. समोरच नर्मदा मैया आहे. जय नर्मदा मैया.
इथं मात्र ब्रेकफास्टची सोय सुंदर झाली. आलू पराठा, पनीर पराठा, कांदे पोहे असा बेत होता. धनमल रिसॉर्टच्या इथून अगदी 1 किलोमीटर अंतरावर नर्मदा मैयाचा संगम घाट आहे. याला भोले घाट सुद्धा म्हणतात. नर्मदा मैयाची घेतलेली ही धावती भेट होती. आणि पुन्हा एकदा प्रयागराजला जाण्याचा प्रवास सुरू झाला. महाकुंभ मेला, बनारस रोड हा प्रयागराजला जाण्याचा मुख्य रस्ता आहे. परंतु मुख्य रस्त्याने न जाता आम्हाला दुसऱ्या मार्गाने जावे लागले, कारण पुढे जाऊन मुख्य रस्त्यावरती ट्रॅफिक भरपूर होते असे आम्हाला समजले आणि आम्ही गड रोडने निघालो. त्यानंतर जवळजवळ 8-10 किलोमीटरचा घाट रस्ता लागला. या मार्गे प्रयागराज वरून येणाऱ्या लोकांची संख्याही काही कमी नव्हती. चाकघाटला येईपर्यंत संध्याकाळ झाली होती. मध्य प्रदेश सीमा समाप्त. इथून पुढे प्रयागराज 46 किलोमीटर आहे. आपकी यात्रा मंगलमय हो. अध्यक्ष जिल्हा पंचायत रीवा. आणि इथून पुढे उत्तर प्रदेश सीमेला सुरुवात होते. इथे आणखीन एक टोलगेट लागला. पुढे जारी बाजार पर्यंत आल्यानंतर राकेशजी आणि त्यांचे मित्र संगमावर स्नान करण्याकरता नवीन कपडे घेण्यासाठी थांबले. वस्त्र खरेदीनंतर गोहनिया, कर्मा असं करत करत नैनीला पोहोचलो. इथं खूपच ट्रॅफिक जाम होतं. पोलीस अतिशय काटेकोरपणे आपलं काम करत होते. इथून आमची कार सरस्वती हायटेक सिटी मधून निघाली. आधी आम्हाला अरेल घाटावरचं पार्किंग हेच आहे असं वाटलेलं, पण तिथल्या एका व्यक्तीने हे अरेल घाटाचं पार्किंग नसून ओमॅक्स पार्किंग आणखीन पुढे आहे असं सांगितलं. परंतु राकेशजींनी आणि त्यांच्या मित्रांनी आपल्या कार इथेच पार्क करून रिक्षाने पुढे जाणं पसंत केलं. ओमॅक्स पार्किंग मध्ये ही खूप गर्दी होती. ओमॅक्स पार्किंग इथून पुढे आम्हाला थोडं चालत जायचं. राकेशजींच्या मित्रांच्या ओळखीने एका ठिकाणी आमची राहायची सोय झाली होती. संस्कृती के महाकुंभ में आपका स्वागत है. या गेट जवळ येताच हायसं वाटलं, कारण फायनली आमचा महाकुंभ मेळ्यामध्ये प्रवेश झाला होता आणि हा आनंद आमच्यासाठी फार मोठा होता. इथपर्यंत आल्यानंतर इथल्या व्यवस्थेची पाहणी करत करत आम्ही पुढे जाऊ लागलो. इथे आल्यानंतर सगळेजण आम्हाला न्यायला येणाऱ्या कारची वाट पाहू लागले. ध्यानीमनी नसताना आमची अशी सुंदर व्यवस्था झाली होती, त्यामुळे आम्ही सगळेच असे भारावून गेलो होतो. कोणाचे किती आभार मानणार, म्हणून मनोमनच सद्गुरूंचे आणि गंगामैयाचे आभार मानले. राहण्याच्या ठिकाणी आल्यानंतर इतकं अप्रतिम भोजन आणि झोपण्याची सुंदर व्यवस्था की विचारून सोय नाही. 11 वाजता नागेश्वर घाटावरून संगम स्नानासाठी निघाले.
आणि नजर आपोआप बाहेरील गर्दीचा अंदाज घेऊ लागली. ये गंगा है कि यमुना है? ये गंगा है. और वहीं आपको अरैल में गंगा जमुना तीनों धारा वहीं मिलेगी बोट से जब जाएंगे तो बोट वहीं पार चलेंगे ना. मैयावर बांधलेले टेम्पररी ब्रिज ही नजरेस पडत होते. या ब्रिजचं मेंटेनन्सचं काम चालू असल्यामुळे तात्पुरता तो बंद ठेवण्यात आला होता. आणि या पुलावर मात्र गर्दी दिसत होती. राइट ले ले आगे. आणि अरेल घाटावर पोचलो. इथे अरेल घाटावरील टेंट नजरेस येतात. इथून पुढे जिकडे तिकडे माणसंच माणसं नजरेस पडू लागली. अभि हरवला तर कुठे येणार? मध्ये मध्ये हरवलेल्या व्यक्तींची अनाउन्समेंट सुद्धा कानावर पडत होती. ठराविक ठिकाणी अशी प्रवेशद्वार सुद्धा आहेत आणि प्रत्येक प्रवेशद्वाराला नावं सुद्धा आहेत. सर्वत्र असा जनसमुदायाचा सागर उसळला होता. गंगा मैया, यमुना मैया आणि सरस्वती मैयाचा त्रिवेणी संगम दुरून ही सहज लक्षात येतो. मैयाचं एवढं भव्य पात्र पाहून ऊर दडपून जातो. गर्दीत मिसळल्यानंतर आम्ही एकमेकाला हाका मारत चालत होतो. हे काय इथे समोर ते बघा, तिकडून गेलेत ते बघा. इथे असलेल्या नावेमध्ये बसून लोक 300 रुपये देऊन स्नानासाठी जात होते. सगळ्यांनी बघा. आम्ही आमच्या ठरलेल्या नावेसाठी येऊन थांबलो. इथल्या नावांपासूनची फी मात्र 5,000 पासून पुढे चालू झाली होती. या बाजूची यमुना मैया आणि पलीकडच्या बाजूची गंगा मैया असा संगम स्पष्ट नजरेस पडतो. मध्येच एक रेखा तयार झालेली दिसते. समोरील शाही नाव ही VIP लोकांसाठी होती. चालली कळलं, ती मध्ये नेणार, उडवणार आणि आणणार. इथं आलेला प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीप्रमाणे पूजा अर्चना करण्यात आणि मैयाची आळवणी करण्यात दंग होता. स्नान करून झाल्यावर कोणी आरती करण्यात दंग होतं तर कोणी शिवलिंग करून त्याची पूजा करण्यात दंग होतं. मैयाचं संपूर्ण पात्र भक्तिरसात बुडून गेलं होतं आणि हे सगळं पाहून मन नुसतं भरून येत होतं. गंगा यमुना दोघी बहिणी ग पाणी झुळझुळ व्हाय. गंगा यमुना दोघी बहिणी ग पाणी झुळझुळ व्हाय. हर हर महादेव, हर हर महादेव. इथला भव्य सोहळा पाहत असतानाच आमचा नंबर आला आणि आम्ही नावेत बसून स्नानासाठी निघालो.
हा अनुभवही शब्दात न सांगता येण्यासारखा. मैयात उसळणाऱ्या लाटा पाहून मन सुद्धा उचंबळून येत होतं. आणि आपण ना मध्ये आहोत. हा हे बेट आहे, हा इथे यायला काय नाहीये. हा तिथे सगळं पब्लिक दिसतंय, पलीकडे आहे. हा दिसतंय? हा आपण मध्ये आलो. ओके. इथल्या संगमावर मनसोक्त स्नान केलं. जवळजवळ पाऊण तास संगमामध्ये राहण्याचा आनंद लुटता आला. संगमावर मनोभावे पूजा करता आली. इथल्या संगमावरची प्रचंड ऊर्जा आणि इथल्या जलाचा प्रचंड वेगही अनुभवता आला. मैयाचं पाणी बाटल्यांमधून भरभरून घेतलं आणि परत निघालो. मैयाच्या काठावर असलेला जनसमुदाय सारखा सारखा अचंबित करत होता. हे पाहण्याची मौज काही औरच होती. बबलू हात खाली कर. भैया बैठिए. जाम लागलं ते. दमलो होतो, खूप भूक लागली होती, तर इथे येऊन पिझ्झा खाल्ला. भूक इतकी लागली होती की व्हिडिओ काढेपर्यंत पिझ्झा संपूनही गेला होता. एवढं सगळं होईपर्यंत 5:30 वाजले होते. वाढती गर्दी विचारात घेता, शिवाय शनिवार रविवारची विकेंडची गर्दी विचारात घेता आम्ही संगमस्थानाचा निरोप घेण्याचं ठरवलं. गर्दी वाढण्याच्या शक्यतेमुळे आम्ही अरेल घाटाच्या पलीकडे असणाऱ्या घाटावरील मुख्य मेळ्यात जाण्याचं टाळलं. आम्ही चौघही इथून निघालो. इथून ओमेक्स पार्किंग पर्यंत रिक्षा केला आणि शंखद्वारातून बाहेर पडलो. ओमेक्स पार्किंगच्या इथे 100 रुपये पर पर्सन ह्याप्रमाणे बाईक बुक केली आणि इथून निघताना हेलिपॅड आणि हेलिकॉप्टर ही दृष्टीस पडली. आणि आम्ही निघालो सरस्वती हायटेक सिटीच्या इथे, कारण तिथे आम्ही कार पार्क केली होती. चलिए, चावी कोणच्याकडे आहे? धन्यवाद. इथे आलो आणि कार सुस्थितीत असल्याचं पाहून जीव भांड्यात पडला. इथून परत एकदा गोहनी या मार्गे निघालो, परंतु रस्त्यामध्ये ट्रॅफिक खूपच होतं आणि रात्र झाली होती आणि प्रत्येक ठिकाणी लॉजिंग ही फुल होतं. शेवटी कंटाळून एका डाब्याच्या बाहेर कारमध्येच रात्री झोपलो आणि सकाळी उठून कटनीला एका हॉटेलमध्ये फ्रेश होण्यासाठी थांबलो. याच हॉटेलमध्ये सकाळी कांदे पोह्यांचा नाश्ताही झाला. 21 तारीखला प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान झाल्यानंतर आज 22 तारखेला नर्मदा मैयाच्या त्रिवेणी संगमावर स्नान करण्याचा योग होता आणि त्यासाठी निघालो भेडाघाट जबलपूरमध्ये जाण्यासाठी. हर हर गंगे, नर्मदे हर. ओम नमः शिवाय.